ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। विजापूर रोडवरील पनास अपार्टमेंटच्या वाढीव बांधकाम परवाना प्रकरणात बिल्डरने विकास शुल्काची 4.25 कोटी रुपयांची रक्कम थकीत ठेवली आहे। बिल्डरने दिलेला एक धनादेश गायब आहे। या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बुधवारी सांगितले। पनास मध्ये एकूण 3 इमारती आणि 17 मजले आहे। त्यातील 2 इमारतींना 9 मजल्यांपर्यंत 2019 मध्ये वापर परवाना देण्यात आला। नवीन इमारत आणि वाढीव 10 ते 1 मजल्यांना 2019 मध्ये बांधकाम परवाना देण्यात आला। या बांधकाम परवान्यासाठी 2.25 कोटी रुपयांचे विकास शुल्क निश्चित झाले। यापैकी 29 लाख रुपयांचा पहिला हप्ता भरून बांधकाम परवाना देण्यात आला। उर्वरित रक्कम 4 हप्त्यांद्वारे भरण्याची सवलत देण्यात आली। यासाठी बिल्डर अमित थेपडे याने 89 लाख, 83 लाख, 78 लाख आणि 72 लाख रुपयांचे 3 धनादेश दिले होते। हे धनादेश 5 जून 2022, 5 जून 2023, 5 जून 2024 आणि 5 जून 2025 चे आहेत। यापैकी जून 2022 चा धनादेश पालिका अधिकाऱ्यांनी बँकेत भरलाच नाही। हा धनादेश फाईल मधून गायब झाला आहे। या दरम्यान बिल्डरने दिवाळखोरी जाहीर केली। त्यामुळे उर्वरित 3 धनादेश अधिकाऱ्यांनी बँकेत भरले नाही। हे 3ही धनादेश फाईल सोबत आहेत। पहिला धनादेश कसा गायब झाला याची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत। मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना या विषयाची कल्पना नव्हती। बुधवारी पत्रकारांनी सांगितल्यानंतर त्यांनी फाईल मागवून घेतली। जून 2025 चा धनादेश बँकेत भरा। हा धनादेश परत आला तर बिल्डरवर गुन्हा दाखल करा, असे आयुक्तांनी सांगितले। परंतु बिल्डरने दिवाळखोरी जाहीर केली आहे। दिवाळखोरी प्रक्रियेत प्राधिकृत अधिकाऱ्याकडे 4 कोटींची मागणी नोंदवली आहे। हे माहीत असताना धनादेश कसा भरायचा या संदर्भात अधिकारी चर्चा करत होते। आज काही नागरिकांनी पत्रकारांमार्फत आपल्याला पनास जी बिल्डिंग आहे त्याची आपण मला चौकशी केली होती। त्यामध्ये बऱ्याचशा नियमित आढळून आल्या होत्या। त्याचबरोबर आपल्याला जी माहिती प्राप्त झाली आहे त्यामध्ये काही पूर्वी म्हणजे जे बांधकामच्या परवानगीसाठी विकास शुल्क असतं त्याचे बरेचसे काही चेक्स, जे पोस्ट डेटेड चेक्स जे अलाउड असतात ते त्यांना अलाउ केले होते। पूर्वीचे जे ज्यांनी बांधकाम परमिशन दिली होती ते चेक म्हणजे शासनाच्या तिजोरीत जमा न केल्याचं एक प्राथमिक दिसून येते। त्याच्या संदर्भात आम्ही आमचे जे डेप्युटी डायरेक्टर आहेत काउन्सिलिंगचे त्यांना चौकशी करून एकूण किती रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झालेली नाही हे आयडेंटिफाय करून मग साधारणतः जर समजा ती रक्कम जमा झालेली नसेल तर ती वसुली ते संबंधित ती एजन्सी असेल, ती बिल्डिंग असेल किंवा सध्या आता ते औसायाकडे गेलेलं आहे, ते आपले जे ड्यूज असेल ते ड्यूजच्या संबंधाने कळवण्यासाठी पत्र देतोय। आणि ही जी बाब आहे आम्ही ऑलरेडी ज्या अनियमितता झाल्या होत्या त्या संदर्भात संचालक टाउन प्लॅनिंग जे पुण्याचे आहेत त्यांच्याकडे सुद्धा मी जे कर्मचाऱ्यांचे जे आहे तर ही बाब सुद्धा त्यांच्याकडे फॉरवर्ड करून त्या काळात कोण अधिकारी होते त्यांची जबाबदारीसह त्यांच्याकडे मी हे पाठवू। सर, अनधिकृत बांधकामासंदर्भात सध्या सुनावणी होते आहे, नेमकं त्या संदर्भात काय सांगा? जे एकूण 96 अनधिकृत इमारतींची जी परवानगीची जी आपल्याकडं प्रक्रिया झाली होती याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचे जे जजमेंट झालेलं आहे गेल्या 6 महिन्यामध्ये त्यानुसार सर्व नागरिकांना त्यांचं जे काही त्यांच्या अनियमितता आहेत आम्ही त्या पत्रामध्ये नमूद केल्या होत्या आणि त्यांना वैयक्तिक सुनावणी देणे हे सुद्धा त्या दृष्टीने बंधनकारक केलेलं होतं। त्यानुसार जवळजवळ 40 प्रकरणामध्ये सुनावणी झाली आणि उर्वरित 35 प्रकरणांची जी सुनावणी आहे ती शुक्रवारी होणार। याच्यामध्ये प्रामुख्यानं जे काय अनियमित आहेत आम्ही ते स्पष्टपणे लिहिलेले आहे। त्यामध्ये म्हणजे काय गोष्टी तुम्हाला पाडाव्या लागणार आहेत ते सुद्धा नमूद केलेलं आहे। मग आदेश आम्ही हिअरिंग झाल्यानंतर त्याचा लेखी आदेश निर्गमित होईल आणि आदेश प्राप्त झाल्यापासून 15 दिवसात त्यांनी स्वतःहून पाडकाम करणं अपेक्षित आहे। तर आमच्या माहितीप्रमाणे काही लोकांनी 4-5 लोकांनी पाडकाम करायला सुरुवात केलेली आहे। विशेषतः जे छोटे इमारती वगैरे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि न केल्यास आम्ही जेवढ्या काही इमारती असतील त्या सर्व इमारतीमध्ये आणि विशेषतः आम्ही त्याच्यामध्ये जे भाडेकरू त्यांना सुद्धा नोटीस दिली होती, त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती। त्यानंतर जे कोणी पाडणार नाही त्यांना आम्ही आदेश देऊ, 15 दिवसाचा वेळ देऊ आणि त्यानंतर पाडकामचा आदेश करू। याच्यामध्ये आपल्या पावसाळ्याचा पिरियड आहे, पावसाळ्याचा पिरियड संपल्यानंतर मग आम्ही पाडकामाची प्रक्रिया सुद्धा सुरू करू। चेकच्या विषयामध्ये मला वाटतं चेक कधीपासूनची पेंडिंग होते कधी याच्यामध्ये काय झाली की आपण बिल्डिंग परमिशन कॅन्सलेशनसाठी जी नोटीस दिली होती सुप्रीम कोर्ट आपण जे गेलेलो आहे तो अँगल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शासनाची तिजोरीत जी रक्कम भरायला पाहिजे होती
भरली गेली नाही, ती वसुली त्याच्यामध्ये थोडक्यात. आणि आता ती जी एजन्सी आहे ती अवसायामध्ये गेलेली आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा आपली मागणी किती आहे शासनाची, त्यातली कदाचित रक्कम कमी जास्त होते, तर तो व्यावसायिकांचा जो निर्णय असतो ते कोर्ट डिसाईड करतात. म्हणजे किमान ती माहिती त्या व्यावसायिकापर्यंत पोहोचवणं, की आमचा 2 कोटी 4 कोटी जी काही रक्कम असेल ती रक्कम बाबा आमची देय आहे आणि शासनाला देय झाली पाहिजे आणि आमचा क्लेम आहे, तो क्लेम किमान त्यांच्यापुढे मांडणं हे आमचं प्रायमरी कर्तव्य आहे. ते सुद्धा आम्ही DDPंना कळवू आणि पुढच्या वेळेस जेव्हा आपण भेटतो पत्रकारांना त्यावेळेस आम्ही ही डिटेल देऊ. आणि त्याचबरोबर ज्या काही 96 इमारतीमध्ये आदेश करून कोणाकोणाचं काय काय जे डिटेल असेल ते सुद्धा पुढच्या बैठकीमध्ये आम्ही देऊ. पहिल्यांदाच लक्षात आलेलं आहे, कारण आम्ही यापूर्वी जी तपासणी केली होती ती प्रामुख्यानं डेव्हलपमेंट परमिशनच्या अँगलने केली होती. हा जो जे चेक कशामुळे प्रलंबित राहिले आणि त्या अधिकारी कोण जबाबदार आहे हे सुद्धा त्या रिपोर्टमध्ये आम्ही त्यांना नमूद करायचं. बिल्डरवर कोणत्या प्रकारची कारवाई करता येते याच्यामध्ये? फक्त ही डिमांड आपण 78-83 आणि हा आता आम्ही आता जो बँकेत जो पाठवू तो 72 टाकायचा. 72, 78 आणि 83 टोटल किती सर? 2.25 कोटी. 72, 83 आणि 78. म्हणजे दायित्व कशाचं आहे? 2.25 कोटी. मी काय केलं होतं त्यामध्ये 2 कोटी 96 ला भरले होते आणि आम्ही त्यांना अलाव केलं पोस्ट ग्रॅज्युएटचे टप्प्याटप्प्याने 18% व्याजानं कॅल्क्युलेट करून त्यांनी दिले होते. ही रक्कम त्यांनी सबमिट केली आहे. त्यामधल्या 2 काळामध्ये जरा हे दिसतं की हेच होते पहिले जे विकास शुल्क आहे ते कसे देतात आणि मला ही म्हणजे थोडक्यात प्रेग्नन्सी दिसत मागणी केली पाहिजे. 23-24 आपल्याला भरता येतात का बँकेमध्ये? तेच म्हणतो मी, ते चलवादी तुम्हाला जेवढं वाटतं का नाही सगळं ते तिनेच केलं, ज्याने केले तिनेच केले, तिनेच ठेवले. फक्त आता ही डिमांड आपण 78-83 आणि हा आता आम्ही आता जो बँकेत जो पाठवू तो 72 टाकायचा. 72, 78 आणि 83 टोटल किती सर? 2.25 कोटी. 72, 83 आणि 78. म्हणजे दायित्व कशाचं आहे? 2.25 कोटी. मी काय केलं होतं त्यामध्ये 2 कोटी 96 ला भरले होते आणि आम्ही त्यांना अलाव केलं पोस्ट ग्रॅज्युएटचे टप्प्याटप्प्याने 18% व्याजानं कॅल्क्युलेट करून त्यांनी दिले होते. ही रक्कम त्यांनी सबमिट केली आहे. त्यामधल्या 2 काळामध्ये जरा हे दिसतं की हेच होते पहिले जे विकास शुल्क आहे ते कसे देतात आणि मला ही म्हणजे थोडक्यात प्रेग्नन्सी दिसत मागणी केली पाहिजे. 23-24 आपल्याला भरता येतात का बँकेमध्ये? तेच म्हणतो मी, ते चलवादी तुम्हाला जेवढं वाटतं का नाही सगळं ते तिनेच केलं, ज्याने केले तिनेच केले, तिनेच ठेवले.